मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जानेवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपल्या जीवा भाऊकडून कांड झाला ना राव. खरं तर जीवाकडून नाही पण गुड्ड्याकडून झाला. अरे काय गडबड झालीये प्रेक्षकांनो. आजचा भाग शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण बघतोय जीवाला घरात बघून नंदिनीच्या वडिलांचं डोकं ठणकतं. ते नंदिनीच्या आईवर चिडून म्हणतात, हा इथे काय करतोय, त्याच्या त्याला घराबाहेर काढतो. मग नंदिनीची आई म्हणते, शांत व्हा, जरा लोकांसमोर तमाशा करू नका. नंदिनीचे वडील तिथे बसलेत बरं का. मग हळदी कुंकाला बायका आल्यात. त्या बायका म्हणतात, अरे वा, ये ग शारदा, बरं झालं आलीस तू. जीवा लगेच म्हणतो, या या सासूबाई, इथे बसा. बसा सासरे बुवा. आता सासऱ्याच्या बाजूला जीवा बसतो बरं का. सासरे त्याला खुन्नस देतात. जीवा मग एकदम साईडला सरकतो. या बायका म्हणतात, अगं बाई शारदा, खूप छान आहे हा तुझं जावई. मग लगेच या नंदिनीची आई म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी कसं काय येणं केलं आज. मग त्या बायका सांगतात, अगं बाई तुझं जावई त्याने बोलवलं नंदिनीच्या हळदी कुंकवासाठी आम्हाला. पण बाई शारदा, जावयाच्या बाबतीत भलतीच नशीबवान आहेस ग तू. आता लगेच शारदाताई म्हणतात त्यांच्या मिस्टरांना, ऐकताय ना तुम्ही. जीवा पण म्हणतो, ऐकताय ना, आली आली नंदिनी आली. घरात रक्तरंजित होण्याच्या आधीच काहीतरी हळदी कुंकू होऊन जाऊ दे. जीवा लगेच नंदिनीला खुणवतो. आता त्याने नंदिनीसाठी वाणाचं पण काहीतरी आणलंय, भलतं मोठं काहीतरी आणलंय बरं का. प्रेक्षकांनो, दाखवलं नाही आपल्याला, गिफ्ट रॅप केलेलं आहे. नंदिनी सगळ्या बायकांना हळदी कुंकू देते आणि वाणाचंही देते. आता थोडा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रंगला इथे. आता बघा मजा येते. इकडे रम्याचं सीन दाखवलंय त्यांनी पुढे. आता नंदिनीचा सीन पुढे कंटिन्यू आहे. आजचा एपिसोड पण खूप खास आहे प्रेक्षकांनो. कमाल आहे या मालिकेचं, म्हणजे यांचं दाखवायची कमाल आहे प्रेक्षकांनो. प्रत्येक एपिसोड कसं काय बरं एवढा खास करून दाखवतायत ते मला नवलच वाटतंय. असो, पण आजचा पण एपिसोड छान आहे एवढंच सांगायचंय. रम्या चिडलेली असते आणि म्हणत असते वसू आत्याला, आई आता ना माझं डोकं उठलंय. या काव्याच्या अतिउत्साहाचं काहीतरी केलं पाहिजे. तिचा वीक पॉइंट सापडलाच पाहिजे. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, पार्थ, अगं पार्थ वीक पॉइंट आहे काव्याचा. रम्या म्हणते, काय ग आई. मग वसू आत्या म्हणतात, आता काय करणार त्याला, तुझा पण वीक पॉइंट पार्थच आहे. अनफॉर्च्युनेटली दोघींचा वीक पॉइंट एकच आहे. वसू आत्या रम्याला म्हणतात पुढे, मला ना आता खरंच सांगावंसं वाटतंय तुला रम्या, या पार्थचा ना राग येतोय. अगं ते त्याला अवॉर्ड का काय मिळालं, त्यात तुझं पण क्रेडिट आहे ना रम्या. अगं तो तुला क्रेडिटच देत नाहीये. रम्या म्हणते, पण अवॉर्ड कोणाला गेलं, तर ते त्या नकली बोकुडीला. वसू आत्या म्हणतात, हो ना, लकी चॅम म्हणे तो खोटा बोका. काहीही बोलतात. आला म्हणे लकी चॅम. कधी कधी असं वाटतं त्या बोक्याचं नरड दाबावं जाऊन, कोंबडीसारखं सोलून काढावं त्या बोक्याला असं वाटतं मला. आणि त्याची शेपटी कापून टाकावी. त्या शेपटीवर त्या फरचे गुच्छे आहेत ना, ते गुच्छे ओरबाडून असे घरभर फेकून द्यावे असं वाटतं मला. रम्या खुश होऊन म्हणते, आई ग्रेट, अगो काय सॉलिड आयडिया दिलीस तू. सापडला मला वीक पॉइंट. वसू आत्या म्हणतात, कुठला. रम्या म्हणते, अगं त्या काव्याचा बोका ग आई. वसू आत्या म्हणतात, म्हणजे तो बोका, ते फडतूस खेळणं, त्याचं काय करणार आहेस तू. रम्या म्हणते, अगं हो, त्याच खेळण्याच्या जीवावर ती माझ्या पार्टच्या फिलिंगशी खेळते ना. अगं त्याला तिच्याशी बोलायला भाग पाडते ना त्या खेळण्याच्या जीवावर. वसू आत्या म्हणतात, हे खरं आहे ग रम्या. रम्या म्हणते, आई ती त्या फडतूस खेळण्याचा वापर करून तिचं आणि पार्थचं नातं फुलवू पाहतीये, पण मी तसं होऊ देणार नाहीये. तिचा जीव त्या बोक्यात आहे ना. आता बघच, मी तो जीवच काढून घेते. आई 4 दिवसानंतर अवॉर्ड मिळणार आहे ना पार्थला. आता आपण 4 दिवसांनी अवॉर्ड मिळण्याचा आनंद नाही, तर तो बोका गेल्याच्या दुःखानं हे सगळं साजरं करूयात. रम्या आता ते बोका कापायचा प्रयत्न करते, पण एक ट्विस्ट येतो बरं का मध्ये. आता तो ट्विस्ट तुम्हाला आत्ताच नाही सांगत, मग मजा निघून जाईल सगळं सांगायची. बघत राहा प्रेक्षकांनो, थोडासाही आजचा रिव्ह्यू स्किप करू नका. आता बघा इथे या बायका लगेच ते गिफ्ट ओपन करून बघतात. इथे मला त्या मुंबईचा फौजदार पिक्चरची आठवण आली बरं का प्रेक्षकांनो. मी काय बोलते हे कळलंच असेल तुम्हाला. बायका म्हणतात, अगं बाई कब्बशीचा सेट. जीवा म्हणतो, काय मग काकू, भारी आहे ना, जोशी काकूंपेक्षा हे वाण. मग लगेच त्या बायका म्हणतात, जीवा तुझीच आयडिया आहे ना, भारी आहे बरं. जीवा लगेच नंदिनी जवळ जातो आणि नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, माझ्या नंदिनीने केला असेल काहीतरी जुगाड. नंदिनीचे वडील राग राग बघतात बरं का आता जीवाकडे. लगेच जीवा हात काढतो नंदिनीच्या खांद्यावरून आणि म्हणतो, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही जेव्हा जेव्हा चहा कराल ना, तेव्हा तुमच्या नवऱ्याला बशीतून चहा द्या. दोघे जण आवाज करून फुरके मारत चहा प्या. तेवढ्यात आता नंदिनीचे वडील ओढून म्हणतात, आवाज करत फुरक्या मारत चहा प्यायचा नसतो. लगेच जीवा आणि नंदिनी एक्सप्लेन करायला लागतात, ज्यांचं मन साफ असतं ना
आणि दोघं एकमेकांकडे बघतात. सोबतच बोलतात दोघं. ते आवाज करतच चहा पितात. मग जीवा लगेच बाजूला होतो नंदिनीपासून. आता त्या बाई म्हणतात, "पितो हं, पितो. अगदी इथवर आवाज येईल असा इतका चहा पिऊ आम्ही फुरका मारत." जीवा हसायला लागतो बरं का आणि हळूच त्या काकूच्या कानात म्हणतो, "ओ काकू, तो तय्यब अली खवळलाय. कल्टी मारू आपण पटकन." काकू हसायला लागतात. जीवा म्हणतो, "दात घशात घालतील आपले ते. चला लवकर उठा." तो गाणं नाही का प्रेक्षकांनो, तय्यब अली प्यार का दुश्मन हाय हाय, एका हिंदी पिक्चर मधलं गाणं आहे. ते गाणं इथे जीवाने अप्लाय केलंय त्याच्या सासऱ्यावर. असो, आता त्या बायका कौतुक करतात करतात आणि मग निरोप घेतात. "छान झालं ग बाई नंदिनी कार्यक्रम" वगैरे वगैरे वगैरे. नंदिनीची आई म्हणते, "जावई बापू सरप्राईजच दिलं. छान झाला कार्यक्रम." जीवा म्हणतो, "चल चल नंदिनी, आवरू आपण पटकन." आता लगेच ते सासरे जीवाकडे रागाने बघायला लागतात. जीवा घाबरतो आणि म्हणतो, "काय हो?" "हा हा, आलो आलो" असं म्हणून बाहेर चालला जातो पळत पळत. बिचारा जीवा. आता जरा दया येते जीवावर. नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, "हा घरात येऊन सण साजरा करायला लागलाय, मला हे चालणार नाही हं नंदिनी." नंदिनी आता तिच्या वडिलांकडे बघते आणि मान खाली घालते. पण आज काय झालं माहितीये का प्रेक्षकांनो, नेमकं नंदिनीने जीवाची साईड घेतली आणि एक मोठं कांड झालंय बरं का. आता हा जीवा रिक्षाजवळ बसून नंदिनीच्या फोटोशी बोलत असतो. "नंदिनी, आज किती छान झालं सगळं, आय लव्ह यू." तेवढ्यात गुड्डू भैया आलेत आणि जीवाचे डोळे मिटवतायत. जीवा म्हणतो, "नंदिनी, तू दारू पिऊन आलीयस?" गुड्डू भैया म्हणतात, "जीवा भैया जीवा." आता त्या गुड्डूला म्हणतो, "ए वाईन घ्या." "अरे दारू पिऊन आलायस तू?" गुड्डू झुलत असतो, डुलत असतो, त्याला उभंही राहता येत नसतं. जीवा त्याला खाली बसवतो. आता गुड्डू म्हणतो, "थोडीशी पिली जीवा भैया, सारी सारी." जीवा म्हणतो, "ए बाबा, मला सांग, तुझ्या नातेवाईकांसाठी सासूबाईंनी गुळपोळी दिली होती ना, त्यासाठी पाठवलं होतं ना तुला?" गुड्डू म्हणतो, "हा पाठवला होता, पण मी घेऊन गेला होता माझ्या बाबूजीच्या घरी. ताबूजीच्या घरी गेलो होतो मी. गावाकडचा बाबूजी, इकडचा ताबूजी." गुड्ड्या आता दारू पिलाय तर वाटेल ते बरळतोय. जीवा म्हणतो, "मग त्याचं काय झालं?" आता गुड्ड्या म्हणतो, "दिला मी गुळपोळी आणि जसा मी गुळपोळी देऊन टाकला तसा त्यांनी माझ्या कानाखाली खाचकन दिला." जीवा म्हणतो, "काहे दिला कानाखाली?" गुड्डू भैया म्हणतात, "अरे तुहार लुगाई तुझसे नाराज है तो तेरी हिम्मत कैसी झाली गुळपोळी खाण्याची?" असे ते मला म्हणाले. आणि जीवा भैया, "मग माझी हिम्मत नाही झाली." जीवा म्हणतो, "अरे बाबा, मग तू मारला काय तुझ्या ताबूजीला?" गुड्डू मग रंगवून सांगतो, "अरे जीवा भैया, माझा राग एवढा वाढला की मी राग शांत करायला खंबा काढला." जीवा म्हणतो, "दारू प्यायलास तू?" गुड्डू म्हणतो, "हा, आधा खंबा मी प्यायलो." जीवा म्हणतो, "काय रे येड्या, अरे अशी दारू पिऊ नये रे. अरे दारू पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा काढा प्यावा लागतो आणि तो दारूपेक्षा 10 पट जास्ती कडू असतो रे." गुड्डू म्हणतो, "ए जीबा भैया, जिंदगी ही कड़वी हो रखी है जीबा भैया, वो काढ़े का कड़वा क्या रखा है उसमें. माझी लुगाई कधी मला खायला घालणार? कधी मला तुमच्यासारखी माझी लुगाई अंघोळ घालणार?" जीवा म्हणतो, "ए वाईन घ्या, मी तुला कधी अंघोळ घातली?" गुड्डू आता हसायला लागतो आणि म्हणतो, "जीवा भैया, तुम्ही नाही अंघोळ घातली, पण नंदिनी भाऊजी तुम्हाला अशी शावरची अंघोळ घालत होती ना, मी बघितलं." गुड्ड्या आता असं सांगतो तेव्हा जीवा म्हणतो, "ए शाण्या, तू कधी पाहिलं नंदिनीने मला अंघोळ घालताना?" आता गुड्डू म्हणतो, "हमरे पास सब कुछ रेकॉर्ड होता है भैया." जीवा म्हणतो, "रेकॉर्ड केलं, बघू दे." आता गुड्डूने ते रेकॉर्डिंग दाखवलं बरं का. नंदिनी अशी वरून पाणी टाकत असते आणि खाली जेव्हा अंघोळ करतो ना, तो वाला सीन हिट झाला होता. जीवा तो व्हिडिओ बघतो गुड्डूच्या मोबाईल मध्ये आणि खुश होतो. जीवा गुड्डूला म्हणतो, "क्या बात आहे यार गुड्डू, हे आमच्या दोघांमधले पर्सनल क्षण तू कॅप्चर केलेस. अरे थँक्यू यार, स्पेशल मोमेंट कॅप्चर केलायस तू. मला ना हा पाठव बरं पटकन." गुड्डू म्हणतो, "तुम्हाला काय सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे का हा?" त्यावर जीवा म्हणतो, "येडा झाला का गुड्ड्या? अरे आमचा पर्सनल मोमेंट सोशल मीडियावर कशाला पोस्ट करेल मी?" आता गुड्डू रडतो आणि म्हणतो, "काश पिंकीचा आणि माझा पर्सनल मुवमेंट असा बनला असता तर." जीवा म्हणतो, "ए बाबा, तू रडू नको ना, आता आम्हाला व्हिडिओ पाठव रे तो." गुड्डूने त्याला लगेच व्हिडिओ पाठवला. मग जीवा तो सेव्ह टू गॅलरी करतो. गुड्डू म्हणतो, "ए जीवा भैया, तुमची संक्रांत कशी झाली?" जीवा म्हणतो, "संक्रांती तशी बरी झाली." आता इकडे या नंदिनीचे वडील भडकलेत बरं का खूप नंदिनीवर आणि म्हणतात, "नंदिनी, जो माणूस मला माझ्या दारात नकोय, तू त्याला घरात का घेतलं?" नंदिनी म्हणते, "बाबा, अहो मी यायच्या आधीपासून ते घरात होते."
मग ते वडील म्हणतात नंदिनीचे, असं कसं शक्य आहे? नंदिनीची आई म्हणते, हो आहे शक्य, मीच दिली होती त्यांना घराची किल्ली. अरे पण प्रेक्षकांनो, ही नंदिनी घरात होती तर कुलूप कशाला लावली यांनी घराला? असो, गोंधळ झालाय जरा. आता ते वडील चिडून म्हणतात, ए शारदा, अगं आपल्या पोरीचं आयुष्य धुळीला मिळवलं त्या माणसाने, तू त्या माणसाला डोक्यावर घेऊन का नाचतेस? आता चिडतात त्या शारदाताई आणि म्हणतात, हे बघा धनंजय, तुम्ही वाटेल ते बोलताय हं. आता ते चिडून म्हणतात, तू माझं नाव का घेतेस? शारदाताई म्हणतात, तुम्ही कितीही चिडा आता आणि नंदिनीकडे कितीही पाठ फिरवा, पण मी नाही विसरणार की ते माझे जावई आहेत. आणि काय हो, तुम्हाला दिसत नाही का, ते आधी पण नंदिनीच्या मागे पुढे नाचत होते आणि आताही नाचतातच आहेत ना. आता ते चिडायच्या आधी नंदिनी म्हणते, आई बाबा प्लीज, अरे किती भांडताय तुम्ही, जीवाचं नाव घेऊन घेऊन रोज भांडताय तुम्ही दोघं. बाबा, हे बघा सणासुदीच्या दिवशी जीवांना घरात घेतलं तर काय एवढं बिघडलं? आता नंदिनी साईड घेते, मी मगाशी म्हटले ना त्याप्रमाणे बरं का. आणि कांड झालाय प्रेक्षकांनो. आता ते म्हणतात, काय ग नंदिनी, काय साईड घेतेस त्या जीवाची? अगं तुझ्या आयुष्याची किती माती केली त्याने. तुझ्या आयुष्यातला प्रत्येक सोहळा, प्रत्येक उत्सव, प्रत्येक सुख हिरावून घेतलंय त्याने तुझं. आरशात बघ जरा नंदिनी, स्वतःकडे बघ. त्या घाणेरड्या दिवसाचं सावट तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय. अगं तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला ग नंदिनी. कोणामुळे झालाय? या माणसामुळे ना. आता ते चिडून बोलतात, तेव्हा नंदिनी त्यांना उत्तर देते. तिचे वडील म्हणतात, कसा ग विसर पडला ग तुला? 16 डिसेंबरची रात्र विसरलीस का नंदिनी? इकडे जीवा खूप खुश असतो बरं का बिचारा, कारण त्याची संक्रांत गोड झाली आहे. पण जीवाच्या बाबतीत सगळं चांगलं होईल तर तो जीवा कसला, त्याचा बिचाराचा पचका होतो. माझं पण असंच होतं बरं का प्रेक्षकांना. फार वेळेला असं होतं, म्हणजे काहीतरी चांगलं करायला जाव तर ते काहीतरी उलटं पालटं होऊन बसतं. असो, एखादं उदाहरण मी तुम्हाला एखाद दिवशी रिव्ह्यू देताना नक्की सांगेल. तर आता आजचा रिव्ह्यू खूप भारी आहे, तो तुम्हाला सांगायसाठी आतुर झालीये मी. इकडे नंदिनीचे वडील चिडलेले असतात आणि तिकडे जीवा गुड्डूला सांगत असतो आजची संक्रांत त्याची किती खास गेली ते. जीवा म्हणतो, अरे गुड्ड्या, 16 डिसेंबर नंतर मला वाटलं होतं सगळं संपलं, पण आजची मकर संक्रांत साजरी केली ना, आता मला कळलं रे, नंदिनीला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं आणि खूप बेस्ट होती रे माझी संक्रांत. गुड्डू म्हणतो, जीबा भैया, माझ्या डोळ्याला आता काय पण दिसत नाहीये जीबा भैया. जीवा म्हणतो, आता तो एक का अर्धा खंबा तू पिलाय, आता काय दिसणार आहे तुला गुड्ड्या, जरा नीट उभं राह. तेवढ्यात एक डिलिव्हरी बॉय आलाय बरं का. आणि तो एक पार्सल घेऊन आलाय. तो म्हणतो, ओ दादा, जन्मजेय देशमुख तुम्हीच का? जन्मंजेय म्हणतो तो बरं का प्रेक्षकांनो. मग जीवा चिडून म्हणतोय, जन्मंजेय नाहीये ते, जन्मजेय साधं. मग तो माणूस म्हणतो, अहो ते पार्सल आलं होतं त्यांचं, मी आज द्यायला गेलो तर ते भडकले माझ्यावर, म्हणून मी इकडे आलो. जीवा म्हणतो, जाऊ दे रे, लक्ष नको देऊ, ते सासरे आहेत माझे, ते असेच आहे. आणि ते जन्मंजेय जे म्हणतोय ना, तो मीच आहे बरं का. जन्मजेय मीच आहे तो. जा जा, डिलिव्हरी दे आणि जा. आता ते पार्सल रिसीव्ह केलं जीवाने. गुड्ड्या उलटा पालटा झोपलेला असतो खाली. जीवा म्हणतो, ए भाई उठ, हे बघ पार्सल आलंय. आता त्यात पतंग असतो बरं का. तो पतंग बघून जीवा सॉलिड खुश झालाय. जीवा म्हणतो, अरे बघ गुड्ड्या पतंग, अरे माझ्या बडे भैयाने पाठवलाय माझ्यासाठी पतंग, बघ, मिस यू छोटे भैया. गुड्ड्या म्हणतो, अरे जीवा भैया, रात हो गई, अब कैसे उडाएंगे पतंग? जीवा म्हणतो, अरे रात्र झालीये, तू आहेस ना बाबा हवेत, तेच खूप झालं. चल चल, आपण यावरती एक छान व्हिडिओ शूट करूयात. आता जीवा त्या गुड्डूला म्हणतो, तू ना मोबाईल धर आणि व्हिडिओ कर. आता गुड्डू फुल पिलेला असतो बरं का. तो म्हणतो, भैया मला नाही जमणार आहे ते. आता जीवा म्हणतो, जमेल रे, नुसता मोबाईल धरायचा आहे, चल तू उठ उभं राह. आता त्याने तो पतंग हातात धरलाय आणि गुड्डूने शूटिंग काढली आहे जीवाची. प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू नीट ऐका बरं का, मजा येते आता पुढे. गुड्डू म्हणतो, ऍक्शन. आता जीवाने त्या पतंगावरती एक व्हिडिओ केला जो आपल्याला दाखवलेला नाहीये. काहीतरी बोलतो तो पतंग हातात घेऊन पार्थसाठी आणि त्याच्या फॅमिलीसाठी. आता तो व्हिडिओ शूट झाला का म्हणून गुड्डूला विचारतो. गुड्डू म्हणतो, हा झाला शूट. आता जीवा म्हणतो, आहा हा, काय छान शूट केला रे तू, आपण तो पोस्ट करूयात हा व्हिडिओ. अरे यार, माझी बॅटरी 3% आहे मोबाईल मध्ये. गुड्ड्या, हा व्हिडिओ तू पटकन पोस्ट कर, मी आलोच. मी पॉवर बँक घेऊन येतोय गुड्ड्या, चल पटकन हा व्हिडिओ पोस्ट कर, मी आलोच. आता जीवाने सोशल मीडियाचा अकाउंट चक्क गुड्डूच्या हातात दिलं. थोडा हलगर्जीपणा झालाय जीवाकडनं, पण त्याची शिक्षा त्याला मिळणार आहे बिचाऱ्याला. प्रेक्षकांनो, गडबड हो गई ना बॉस. आता गुड्डू असतो नशेमध्ये. गुड्डू म्हणतो, अरे का जीवा भैया, हमरे पास दिया मोबाईल, एक क्या करू, कौन सा व्हिडिओ पोस्ट, हा कर दिए पोस्ट. आता त्या गुड्डूने आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट करून टाकला. जीवा आणि नंदिनीने, म्हणजे नंदिनीने पाणी टाकलं होतं ना जीवाच्या अंगावर. आता खरं तर जीवाला तो व्हिडिओ पोस्ट करायचा नव्हता, कारण तो नंदिनीचा आणि त्याचा पर्सनल मुवमेंट आहे.
तेवढ्यात जीवा येतो पॉवर बँक घेऊन आणि विचारतो गुड्ड्याला, ए बाबा गुड्ड्या, केला का व्हिडिओ पोस्ट तू? बघू दे बरं. गुड्ड्या आता झुलत असतो, डुलत असतो. जीवा म्हणतो, गुड्ड्या तो फोन स्विच ऑफ झाला माझा, तू व्हिडिओ पोस्ट केला का? गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया, हमने गुड्डू भैया ने कर दिया पोस्ट, ये सब हमारा काम परफेक्ट होता है, असं म्हणून तो त्या रिक्षाचा पोंगा वाजवत असतो. जीवा खुश होतो आणि म्हणतो, ए गुड्ड्या, तुला सांगू का, माझी चकाचक बाई पण सॉलिड फिल्मी आहे रे. काय छान झाली ना संक्रांत आमची आज. आता जीवा बिचारा इकडे खुश असतो आणि इकडे नंदिनी आता जीवाची बाजू घेत असते. बाबा, हे बघा, सारखं सारखं मला त्या दिवसाची आठवण नका हो देऊ, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्या दिवसाचा शिक्कामोर्तब का करता प्रत्येक दिवसावर? आणि बाबा, त्या दिवसानंतर जीवा फक्त आणि फक्त माफी मागताय माझी. आता नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, तुझ्या त्या जीवाची तीच लायकी आहे, असले उद्योग करायचे आणि माफ्या मागायच्या. नंदिनी म्हणते, बाबा प्लीज, तुम्ही शब्द त्यांच्यासाठी जपून वापरा, ते असे नाही आहेत. आता तेवढ्यात नंदिनीला ते काही उत्तर देणार तर तिच्या वडिलांना मोबाईलवर कोणाचा तरी फोन आलाय. आता ते फोनवर बोलतात आणि म्हणतात, काय? आणि त्यांचा मोबाईल चेक करतात. आता तो जो व्हिडिओ आहे ना प्रेक्षकांनो, तो पोस्ट झालाय, पण त्या व्हिडिओवरती जीवाला भरपूर व्ह्यूज आले आहेत. कारण ऑब्व्हियसली असले व्हिडिओ बघितल्यावरती लोकांना इंटरेस्ट येतोच. म्हणजे आता नंदिनी आणि जीवाच्या प्रेमामध्ये सगळेच इंटरेस्ट घेत आहे म्हटल्यावर हा व्हिडिओ बघितल्यावरती धमालच होणार ना. आता नंदिनीच्या वडिलांनी तो व्हिडिओ दाखवला नंदिनीला. कोणीतरी त्यांना फोन करून कळवलं की असा असा व्हिडिओ तुमच्या जावयाने पोस्ट केलाय. नंदिनी आता तो व्हिडिओ बघते आणि भडकते सॉलिड. नंदिनीच्या वडिलांना भलताच चेव आलाय. आता ते नंदिनीला ओरडून म्हणतात, काय काय नंदिनी, तू मला म्हणत होतीस की जीवा असा नाही तसा नाही, बघ तुझ्या जीवाने काय केलंय. तुला त्या दिवशी म्हणत होतो ना मी की त्याला आंघोळीला पाणी देऊ नको. बघ कसा नालायक आहे हा जीवा, असले व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकतोय तो फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी. कळतंय का तुला नंदिनी काही? अशा माणसाची बाजू घेतेस? कळतंय का तुला? त्याची बाजू घेतेस? असं म्हणून ते नंदिनीवर चिडतात. आता खरं तर नंदिनी पण चिडली आहे बरं का. तिला पण अपेक्षा नव्हती की जीवाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकावा म्हणून. नंदिनी आता तानं जीवाला झापायला जाते प्रेक्षकांनो. अरे यार, बिचारा जीवा, मला त्याची क्यू येते आता प्रेक्षकांनो. तेवढ्यात आता जीवाची पॉवर बँकने मोबाईल त्याचा रिचार्ज झालाय, पूर्ण फुल चार्ज झालाय. गुड्डूच्या हातात असतो तो मोबाईल. गुड्डू म्हणतो, जीवा भैया, ये तुमच्या व्हिडिओवरती कमेंट येत आहे वाटतं, तो फोन कसा वाजतोय? जीवा म्हणतो, अरे व्हायब्रेट होत असेल तो, बघू दे मला. आता जीवा फोन बघतो आणि म्हणतो, अरे हो की, किती नोटिफिकेशन्स आहेत, अरे खूप कमेंट्स येत आहेत आपल्या व्हिडिओला, बघू दे बरं एक सेकंड. आता जीवा तो व्हिडिओ बघतो आणि त्यात त्याला दिसतं की तो तर आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट झालाय. अरे यार, एवढी मोठी माती कशी काय खाल्ली? जीवा आता गुड्डूकडे रागाने बघतो बरं का. आता हे सगळं कांड गुड्डूकडनं झालंय आणि तेही दारूच्या नशेत. पण आता हलगर्जी मात्र जीवाची झाली ना. आता जीवा गुड्डूला राग उठवतो आणि म्हणतो, ए गुड्ड्या उठ, तुला मी पतंगाचा व्हिडिओ पोस्ट करायला सांगितला होता ना. अरे काय केलंस गुड्ड्या? येडा आहेस का तू? मूर्ख आहेस का? अंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केला तू. आता या गुड्ड्याची सगळी नशा उतरली ना. आता गुड्ड्या तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो, अरे बाप रे बाप, अरे जीवा भैया सॉरी यार, वो शराब के नशे में मैंने कौन सा गलत वीडियो पोस्ट कर दिया. जीवा म्हणतो, ए गुड्ड्या, अरे तुझी नशा गेली खड्ड्यात, नंदिनीने पाहिलं तर जीव गेलती माझा. तेवढ्यात नंदिनी येते मोठ्याने ओरडत आणि म्हणते, जीवा. जीवा बिचारा टेन्शन मध्ये फुल. आता गुड्डूची नशा अख्खीच्या अख्खी उतरली बर का. जीवा पण घाबरला आणि गुड्डू पण घाबरला. नंदिनी चिडून आली आहे आता आणि म्हणते, जीवा तुम्ही स्वतःला काय समजता हो? तुम्हाला त्रासात बघू शकत नाही मी म्हणून पाणी दिलं होतं ना तुम्हाला. तुम्ही तो व्हिडिओ करून सोशल मीडियावर, जीवा का केलं तुम्ही? का केलं? का तो व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर? जीवा म्हणतो असं, नाही ग नंदिनी, मी नाही टाकला तो व्हिडिओ. मग आता नंदिनी चिडून म्हणते, मग कोणाकडे दिलेत तुमच्या अकाउंटचे सगळे तुम्ही हँडल? कोणाकडे दिलेत? या गुड्डूकडे दिलेत का? गुड्डूने टाकला का मग व्हिडिओ? आता गुड्डूवर आळ कसा घ्यावा? गुड्डूची नोकरी जाईल. गुड्डू आता खुणवतो जीवाला, माझं नाव घेऊ नका. मग जीवा म्हणतो, हो नंदिनी सॉरी. मग नंदिनी विचारते, बोला ना मग कोणी टाकला तो व्हिडिओ? जीवा सगळा आळ स्वतःवर घेतो प्रेक्षकांनो आणि नंदिनीला म्हणतो, सॉरी नंदिनी, माझ्याकडूनच पोस्ट झाला तो व्हिडिओ. नंदिनी चिडून म्हणते, आत्ता तुमची साईड घेऊन बाबाशी भांडत होते मी, पण जीवा तुम्ही मला निराश केलं. बाबा बरोबर बोलताय, तुम्ही आपल्या नात्याचा बाजार करून ठेवलाय. मला वाटलं होतं आपली संक्रांत किती गोड गेली, पण तुम्ही ना जीवा शेवट मात्र कडू केला. तुम्ही ना जीवा इम्पॉसिबल आहात. बिचारा जीवा यार प्रेक्षकांनो, एवढा एफर्ट घेतोय, मला ना जीवासाठी खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांनो, खरंच बिचारा जीवा. आता गुड्डूला पण वाईट वाटतंय की हे काय होऊन बसलं त्याच्याकडून. नंदिनी राग खूप वाटेल ते बोलते जीवाला आणि चालली जाते. पण गुड्डू भैया आता जीवाच्या पायाशी
बसतोय बिचारा आणि खूप रडतोय आणि म्हणतोय, "जीवा भैया, हमका माफ कर दो, हमका माफ कर दो जीवा भैया." आता स्वतःच्या तोंडात मारून घेतो तो आणि "हमने का कर दिया?" असं म्हणत असतो. पण जीवा बिचारा हेल्पलेस उभा आहे एका ठिकाणी. आता त्याच्या हातात काही नाहीये. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, अशी कुठली जादू होईल ज्यामुळे नंदिनी आणि जीवा परत एकत्र येईल? आता वाट नाही बघवत आहे खूप जास्ती न ताणता या दोघांना त्यांनी लवकर एकत्र आणावे हीच काय ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. बापरे! आज मालिकेमध्ये खूप डायलॉग होतोय. आवडतायत ना तुम्हाला या मालिकेचे रिव्ह्यू आणि आपल्या चॅनलवर खरे रिव्ह्यू मिळतात. त्यामुळे प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका मंडळी. आता या पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की काव्या तिच्या बोक्याला घेऊन येते आणि तिच्या बोक्याशी गप्पा मारत असते. "बोकोडी, आज तुझं अवॉर्ड फंक्शन आहे की नाही? आज मी वेळ घेऊन मस्त रेडी होणार. आज ना तू माझ्याकडे बघतच राहायला पाहिजे. तू एक काम कर बोकुडी, तोपर्यंत गाणी लावते आणि तू मस्तपैकी हेडफोन लावून गाणी ऐकत बस." असं म्हणून काव्याने त्या नकली बोक्याच्या कानाला हेडफोन लावलाय आणि आवरायला गेली आहे. आता प्रेक्षकांनो, आपण रम्याने जे कांड केलंय ना ते बघतोय प्रोमो मध्ये. तिने ते बोक्या फाडला वगैरे. रम्या आता काव्या बाथरूम मध्ये गेल्यावर तिच्या खोलीत येते आणि त्या बोक्याला हातात घेते आणि त्या बोक्याला म्हणते, "काय रे बोकुड्या, गाणे ऐकतोयस का? अरे बाबा, तुझ्या आत्म्याला आता शांती लाभो बरं. रेस्ट इन पीस." आणि मग म्हणते लॉजिकली, रेस्ट इन ऑल पीस असं काहीतरी म्हणते, कारण ती त्याचे तुकडे तुकडे करणार आहे ना म्हणून. आणि हसायला लागते. आता प्रेक्षकांनो, इथे ना आता या काव्याचा बोका वाचलाय बरं का प्रेक्षकांनो. काय झालंय ते बघा. आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. आता उद्याच्या भागात बघा, रम्या तिच्या खोलीत घेऊन येते त्या बोक्याला आणि आता कैचीने त्या बोक्याला कापणार. तेवढ्यात ती ते पार्थ येतो बरं का आणि पार्थ राग राग बघायला लागतो रम्याला. आता रम्या एक्सप्लेनेशन देते, "अरे काय पार्थ, ती काव्या या बोक्याशी बोलून तुला किती त्रास देत होतीस, म्हणून आम्ही या बोक्याला इथे घेऊन आलोय." मग पार्थ चिडून म्हणतो, "मी सांगायला आलो होतो का तुला रम्या, मला त्रास होतोय म्हणून? मला आवडतो काव्याचा हा बोक्या. यापुढे काव्यापासून आणि या काव्याच्या गोष्टींपासून लांब राहायचंच." पार्थने आता रम्याला धमकीच दिली आहे. बरं चला, आज काव्याच्या बाबतीत तरी काहीतरी पॉझिटिव्ह झालंय, पण बिचारा जीवा आम्हाला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतंय हो प्रेक्षकांनो. बघूयात आता नंदिनीला पटेल का की जीवाच्या हाताने हे सगळं चुकून झालंय? हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजेलच. आजचा भाग छान होता ना प्रेक्षकांनो? मग लाईक करायला विसरू नका. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना ही मालिका आवडत असेल त्यांना. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बस थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत. रोज म्हणतीये, आठवण करून देतीये तुम्हाला की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणून. ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आता निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.